उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारी आणि पौष्टिक अशी ही वडी कशी बनवायची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ही वडी बनवताना गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही, तसेच यामध्ये वापरलेले सगळे जे पदार्थ आहेत ते अतिशय पौष्टिक आणि थंड प्रवृत्तीचे आहे. यामुळे आपल्या शरीराला आणि पोटाला थंडावा मिळतो. घरगुती साहित्यात आणि झटपट तयार होणारी ही वडी कशी बनवायची ते बघूयात. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी मूग डाळ आणि खडीसाखर घेतलेली आहे. खडीसाखर आणि मूग डाळ दोन्हीही थंड प्रवृत्तीच्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी दोन्ही वस्तूंचा वापर केलेला आहे. दोन्हींचं प्रमाण हे समप्रमाण आहे. तर 250 ग्रॅम इतकी मूग डाळ मी घेतली आहे, तितक्याच प्रमाणामध्ये खडीसाखर देखील घेतलेली आहे. आता मूग डाळ मंद आचेवरती 1 मिनिटभर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये जो ओलावा किंवा मॉइश्चर असेल तो निघून जाण्यासाठी मदत होते आणि वडी भरपूर दिवस टिकते. आता 1 मिनिटभर झाल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आणि मग डाळ व्यवस्थित छान मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे. डाळ भाजेपर्यंत लगेचच या ठिकाणी खडीसाखर बारीक करून घेऊयात. तर या ठिकाणी मी मिक्सरला खडीसाखर छान बारीक करून घेतलेली आहे. खडीसाखर देखील थंड प्रवृत्तीची असते, त्यामुळे साखरेऐवजी आपण खडीसाखरेचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला खडीसाखर नको असेल तर त्याऐवजी गुळाचा देखील तुम्ही वापर करू शकता. आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटामध्ये डाळ छान कलर चेंज होईपर्यंत परतवून किंवा भाजून घेतलेली आहे. आता ही भाजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. डाळ काढून घेतली की त्याच कढईमध्ये खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाव वाटी एवढं खोबरं मी बारीक किसून घेतलेलं होतं, ते आता मंद आचेवरती 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. यामुळे वडी जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते. जर खोबरं भाजलं नाही तर पटकन वडी खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी अगदी हलक्या रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आणि ते देखील डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे डाळीमध्ये घालून घेतल्यानंतर मिक्सरला याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. रवाळ अशी पूड याची तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता लगेचच हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी अवघे 3 ते 4 चमचे तुपामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 2 चमचे एवढं तूप घालून घेतलं आणि मग त्यावरती मंद आचेवरती पीठ भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला पण डाळ भाजून घेतल्यामुळे पीठ जास्त वेळ भाजायला लागत नाही आणि अगोदर डाळ भाजून घेतल्यामुळे पीठ चिकट देखील होत नाही. व्यवस्थित आणि पटकन पीठ भाजलं जातं. आता 1 मिनिटभर व्यवस्थित भाजून घेतलं की मग पुन्हा त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे. जेवढं तूप आवश्यक असेल तेवढंच तूप या ठिकाणी तुम्ही घालून घ्या. मी साधारणतः 3 ते 4 चमचाचा पूर्ण वडीसाठी तुपाचा वापर केलेला आहे. पिठामध्ये जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याने व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. जसं पीठ भाजलं जाईल तसं यातल्या गुठळ्या ह्या आपोआप कमी होतात. आता 3 ते 4 मिनिटामध्ये छान खमंग पीठ भाजलं गेलेलं आहे. पिठाचा कलर देखील बदललेला आहे आणि खमंग असा वास देखील छान घरभर सुटलेला आहे. आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून ते थोडंसं थंड होईल. गरम पीठ जर साखरेच्या मिश्रणामध्ये घातलं, एकतर हात भाजण्याची शक्यता असते आणि दुसरं म्हणजे वडीमध्ये गुठळ्या तयार होतात. यासाठी हलकंसं पीठ हे थंड करून घ्यायचं आहे. आता हे पीठ थंड होईपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात. पीठ भाजलेल्या कढईमध्येच बारीक वाटून ठेवलेली खडीसाखर घालून घ्यायची आहे. आता खडीसाखरेमध्ये 1 वाटी खडीसाखरेसाठी पाव वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं. पाण्यामध्ये ही साखर आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायची आहे. याचा पाक तयार करायचा नाही, कारण खडीसाखरेचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे अजिबात पाक करण्याची गरज पडत नाही. मंद आचेवरती कंटिन्यू मिक्स करून घेत साखर पूर्णपणे विरघळून घेतली. आता यामध्ये साधारणतः ½ टीस्पून एवढा वेलची पूड घालून घ्यायची आहे. वेलची पूडसोबतच तुम्हाला हवं असेल तर यामध्ये रोज इसेस देखील ॲड करून घेऊ शकता. आता यामध्ये भाजून घेतलेलं सगळं पीठ घालून घ्यायचं आहे. कंटिन्यू हे पीठ आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जर काही गुठळ्या तयार झाल्या असतील त्या कंटिन्यू हलवून फोडून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण छान शिजेपर्यंत एका प्लेटला मी थोडंसं तूप लावून साईडला ठेवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जसं हे मिश्रण शिजलं जाईल तसं त्यातल्या गुठळ्या देखील कमी झालेल्या आहे किंवा फुटलेल्या आहेत. आता एक
2 मिनिटामध्ये हे मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे. गॅस बंद करून एक 2 ते 3 मिनिटासाठी हे मिश्रण थंड होईपर्यंत साईडला ठेवून घ्यायचं आहे. जसजसं हे मिश्रण थंड होईल तसतसं घट्ट होत जातं. आता हे घट्ट झालेलं मिश्रण ग्रीस करून ठेवलेल्या प्लेटमध्ये घालून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान असा कलर आपल्या वडीला आलेला आहे. मी यामध्ये हलकासा फूड कलर घातलेला आहे. त्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला. फूड कलर हा पूर्णतः ऑप्शनल आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सगळं मिश्रण प्लेन करून घ्यायचं आहे एखाद्या ग्लासच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने. आता हे प्लेन करून घेतलेल्या मिश्रणावरती तुम्हाला हवं असेल तर खोबऱ्याचे काप आणि थोडीशी बडीशेप देखील घालून घेऊ शकता. मी या ठिकाणी पिस्त्याचा चुरा टाकून घेतलेला आहे. तो देखील हलक्या हाताने व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे जेणेकरून तो साईडला होऊ नये. आता हे या ठिकाणी वडी कट करून घेऊयात. वडी देखील मी काप देऊन घेतलेले होते गरम असतानाच. आता ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे. साधारणतः एक 15 ते 20 मिनिटांमध्ये वडी छान सेट होते. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी वडी आपली तयार झालेली आहे. अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी, घरगुती साहित्यात आणि झटपट तयार होणारी ही वडी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक, शरीराला आणि पोटाला थंडावा देणारी, त्याचप्रमाणे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अतिशय उपयुक्त अशी ही वडी आहे. उन्हाळाच नाही तर कुठल्याही ऋतूमध्ये मुलांसाठी ही वडी तुम्ही करून मुलांना खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने आपली ही झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी तयार झालेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्या या रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सहज पोहोचतील. अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.